काँग्रेसकडून महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत। पुण्यातून रवींद्र धंगेकर, कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। महाविकास आघाडीत उमेदवारीवरून वाद असतानाच काँग्रेसनं 7 मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेत। यामध्ये पुण्यात रवींद्र धंगेकर, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून डॉक्टर शिवाजीराव कळगे, कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम मी काँग्रेस पक्षाचे आभार मानू इच्छितो। काँग्रेस लोकल नेतृत्व आणि सेंट्रल नेतृत्व ते माझ्या नावाचा लोकसभेसाठी विचार करत आहेत। जर समजा काँग्रेस पक्षाने संधी दिली तर नक्कीच आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढा देऊ। कारण मागच्या 3 टर्ममध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर लातूर लोकसभा मतदारसंघातील आत्तापर्यंत जितके काही उमेदवार येऊन गेले त्यांच्याकडनं फारशा लोकांच्या अपेक्षा काही पूर्तता झालेली नाही आणि आपण त्या दृष्टीनं प्रामाणिक प्रयत्न करण्याचा धडपड करू एवढं मात्र नक्कीच या निमित्तानं मी सगळ्यांना सांगू इच्छितो। 30 वर्षामध्ये ही माझी 10वी निवडणूक आहे आणि आतापर्यंत मी महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन यांच्याबरोबर माझ्या निवडणुका झाल्या आणि मला पुणेकरांनी कौल दिला हे आपण मागच्या वेळेलाच बघितलं। जे 4 वेळेचे लोक स्थायी समितीचे अध्यक्ष होते त्यांनाही मी मागच्या विधानसभेमध्ये पाडलं। त्याच्या अगोदर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे चेअरमनांना पाडलं। आता हे 3रे चेअरमन माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचे आलेत आणि पुणेकरांना माहिती आहे की पुणेकरांचा विकास कुणी केला आणि काय त्यांनी आपल्यासाठी काम केलंय का नाही हे पुणेकरांना चांगलं माहिती आहे आणि त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल। पुणे पॅटर्न तुम्हाला हळूहळू दिसेल। आता माझी उमेदवारी जाहीर झाली, अजून 50-55 दिवस राहिले। 50-55 दिवसामध्ये पुणेकर ही निवडणूक हातामध्ये घेतील आणि एक कार्यकर्ता म्हणून हा लोकसभेत पाठवून हा माझा विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।